नमस्कार. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत मशीन लर्निंगचे विविध असे प्रकार. मुख्यतः मशीन लर्निंगचे 3 मुख्य प्रकार असतात. पहिला म्हणजे सुपरवाइज लर्निंग, दुसरा अनसुपरवाइज लर्निंग आणि तिसरा रिइन्फोर्समेंट लर्निंग. त्यामधला पहिला बघू आपण. सुपरवाइज लर्निंग ही एक मशीन लर्निंगची एक पद्धत आहे ज्यामध्ये मॉडेलला लेबल असलेल्या डेटावरून प्रशिक्षित म्हणजेच ट्रेनिंग दिले जाते. या डेटामध्ये एक्स आणि वाय लेबल्स असतात. प्रामुख्याने प्रेडिक्शन आणि क्लासिफिकेशन या कार्यांसाठी हा प्रकार वापरला जातो. दुसरा प्रकार म्हणजे अनसुपरवाइज्ड लर्निंग. यामध्ये कोणतेही आउटपुट लेबल्स नसतात आणि या डेटामध्ये लपलेले नमुने, रचना किंवा गट शोधण्यासाठी हा प्रकार वापरला जातो. मुख्यतः डेटा एक्सप्लोरेशन अँड क्लस्टरिंग यांसारख्या प्रकारामध्ये हा टाईप वापरला जातो. त्याच्यानंतर रिइन्फोर्समेंट लर्निंग हे लक्ष्याभिमुख शिक्षण आहे. म्हणजेच यामध्ये एक एजंट वातावरणाशी संवाद साधतो, कृती करतो आणि त्याच्या बदल्यास तो रिवॉर्ड किंवा पेनल्टी मिळवतो. हीच दीर्घकालीन बक्षिसे जास्त मिळावीत यासाठी सर्वोत्तम रणनीती म्हणजेच पॉलिसी शिकतो. उदाहरण: सुपरवाइज लर्निंगचे उदाहरण म्हणजे ईमेल स्पॅम डिटेक्शन. ग्राहक विभाजन हे एक उत्तम उदाहरण आहे अनसुपरवाइज लर्निंगचे. तसेच सेल्फ ड्रायव्हिंग कार नेव्हिगेशन हे एक उदाहरण आहे रिइन्फोर्समेंट लर्निंगचे. त्याच्यानंतर आपण बघू कार्यपद्धती म्हणजेच वर्किंग. पहिला सुपरवाइज लर्निंग. यामध्ये लेबल असलेल्या डेटावरून इनपुट आणि आउटपुटमधील नातं शिकून भविष्यवाणी करणारा मॉडेल तयार केला जातो. म्हणजेच सुपरवाइज लर्निंगमध्ये लेबल असलेला डेटा वापरून प्रेडिक्शन केलं जातं. दुसरं अनसुपरवाइज लर्निंग. यामध्ये जो डेटा वापरतो त्याला लेबल नसतात. त्यामधील काही गुप्त असे नमुने, गट म्हणजेच क्लस्टर्स, रचना यांना शोधण्याचे कार्य या प्रकारामध्ये केले जाते. त्याच्यानंतर रिइन्फोर्समेंट लर्निंग. एजंट वातावरणाशी संवाद साधतो, कृती करतो आणि बक्षीस किंवा दंड मिळवतो. वेळोवेळी तो उत्तम रणनीती शिकतो. त्याच्यानंतर काही अडचणी व मर्यादा या प्रकारांमध्ये आढळल्या आहेत. पहिला सुपरवाइज लर्निंग. मोठ्या प्रमाणात लेबल केलेला डेटा लागतो, त्यामुळे जो वेळखाऊ किंवा खर्चिक असतो. अनसुपरवाइज लर्निंग. यामुळे या पद्धतीत लेबल नसल्यामुळे परिणामांची अचूकता मोजणे अवघड असते. रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये जास्त वेळ आणि संगणकीय संसाधने लागतात. एक्सप्लोरेशन म्हणजेच नवीन क्रिया करून पाहणे आणि एक्सप्लॉयटेशन आधीपासून माहिती असलेल्या सर्वोत्तम क्रियांचा वापर यात समतोल राखणे हे फार कठीण असते. समरी म्हणजेच आता सारांश बघू. सुपरवाइज लर्निंग यामध्ये लेबल असलेल्या डेटावर काम करून भविष्यवाणी व वर्गीकरण करण्यासाठी उपयुक्त असा हा प्रकार आहे. दुसरा अनसुपरवाइज लर्निंग. यामध्ये लेबल नसलेल्या डेटावरून नमुने, गट आणि संबंध शोधतो. तिसरा आणि शेवट रिइन्फोर्समेंट लर्निंग. यामध्ये एजंट वातावरणाशी संवाद साधून बक्षिसे आणि दंडाच्या आधारे उत्तम रणनीती शिकतो.
हा रिइन्फोर्समेंट लर्निंग रोबोटिक्स आणि गेमिंग या क्षेत्रामध्ये फार वापरला जातो. धन्यवाद.